आजच्या लेक्चरचा टॉपिक आहे ॲम्निओसेंटॅसिस. व्हॉट इज ॲम्निओसेंटॅसिस? बघा, ॲम्निओसेंटॅसिस इज द प्रोसेस ऑफ कलेक्शन ऑफ amniotic fluid, the process of collection of amniotic fluid along with fetal cell and dissolved materials by help of hollow needles. बघा, amniocentesis is the process of collection of amniotic fluid along with fetal cells and dissolved materials. आता बघा, आपण जेव्हा एम्ब्रियोजेनेसिस शिकलो तेव्हा आपण या झायगोट पासून हा पूर्ण आपण एम्ब्रियो बनवला. त्यानंतर या एम्ब्रियोच्या एक एक लेयर तयार झाल्या. सगळ्यात जी आउटर मोस्ट लेयर आहे जिला काय म्हणतो आपण कोरियॉन. त्यानंतर त्याच्या आतली जी लेयर आहे ही ब्लॅक कलरची जिला आपण म्हणतो ॲम्निऑन. आणि या ॲम्निऑनची जी लेयर आहे या ॲम्निऑन लेयर मध्ये एक कॅव्हिटी होती जिला आपण म्हणतो ॲम्निओटिक कॅव्हिटी. ॲम्निओटिक कॅव्हिटी. आणि या कॅव्हिटी मध्ये आपण आपला काय ठेवलाय? हा आपला एम्ब्रियो ठेवलाय. या ॲम्निओटिक कॅव्हिटी मध्ये काय एम्ब्रियो आहे. आणि या एम्ब्रियोच्या साइडला जे ब्लॅक कलरचं फ्लुइड दिसतंय याला म्हणायचं ॲम्निओटिक फ्लुइड. ॲम्निओटिक फ्लुइड. आणि आपण प्रिव्हियस लेक्चरला या ॲम्निओटिक फ्लुइडचं फंक्शन काय आपण बघितलंय. हे ॲम्निओटिक फ्लुइड एम्ब्रियोचं काय करते? बॉडी टेम्परेचर मेंटेन ठेवतंय. प्लस एम्ब्रियोची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट करण्यासाठी काय करणार आहे? हेल्प करणार आहे. आणि एम्ब्रियोला ड्राय होण्यापासून वाचवणार आहे. द प्रिव्हेंट डिहायड्रेशन ऑफ एम्ब्रियो. हे कोणाचं काम आहे? या ॲम्निओटिक फ्लुइडचं काम. मग ॲम्निओटिक फ्लुइडची क्वांटिटी जर जास्त असेल तर एम्ब्रियोची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट पण कशी होणार आहे? एकदम व्यवस्थित होणार आहे. ओके, तर बघा, सगळ्यात बाहेरची लेयर कोणती? कोरियॉन. त्यानंतर आता ॲम्निऑन. ॲम्निऑन नाही काय बनवली? ॲम्निओटिक कॅव्हिटी बनवली. त्या कॅव्हिटी मध्ये आपण काय ठेवलाय? एम्ब्रियो ठेवलाय. आणि या कॅव्हिटी मध्ये जे फ्लुइड आहे अराउंड दी एम्ब्रियो याला म्हणायचं ॲम्निओटिक फ्लुइड. कोणतं फ्लुइड? ॲम्निओटिक फ्लुइड. आता ही प्रोसेस बघा. द प्रोसेस ऑफ कलेक्शन. आपल्याला काय कलेक्ट करायचं? हे ॲम्निओटिक फ्लुइड कलेक्ट करायचं. आता या ॲम्निओटिक फ्लुइड मध्ये या एम्ब्रियोच्या थोड्याशा सेल्स पण आहेत, फिटल सेल्स, आणि काही डिझॉल्व मटेरियल्स पण आहेत. प्रोसेस ऑफ कलेक्शन ऑफ ॲम्निओटिक फ्लुइड अलॉंग विथ फिटल सेल अँड डिझॉल्व मटेरियल बाय हेल्प ऑफ हॉलो निडल. एक निडल आपण काय करणार आहे? इन्सर्ट करणार आहे. आता हे निडल कुठून इन्सर्ट करणार आहे? बघा, ही ॲब्डॉमिनल वॉल आहे. ॲब्डॉमिनल वॉल मधून ही निडल बघा. ॲब्डॉमिनल वॉल मधून ही निडल आपण कशात इन्सर्ट करणार आहे? दिस इज युट्राइन वॉल. फिमेलच्या युटरसची वॉल. कोणती वॉल? युट्राइन. युट्राइन वॉल. म्हणजे बघा, ही निडल आधी आपण ॲब्डॉमिनल वॉल मधून आत इन्सर्ट केली आहे. त्यानंतर युट्राइन वॉल मधून आत इन्सर्ट केली आहे. नंतर कोरियॉन आणि नंतर ॲम्निऑन मधून ही निडल आपण कशात इन्सर्ट केली आहे? या ॲम्निओटिक कॅव्हिटी मध्ये इन्सर्ट केली. आणि या हॉलो निडलच्या हेल्पनं आपण या ॲम्निओटिक कॅव्हिटी मधलं काय कलेक्ट करणार आहे? ॲम्निओटिक फ्लुइड कलेक्ट करणार आहे. आणि याच प्रोसेसला आपण काय म्हणतो? ॲम्निओसेंटॅसिस. द प्रोसेस ऑफ कलेक्शन ऑफ ॲम्निओटिक फ्लुइड अलॉंग विथ फिटल सेल अँड डिझॉल्व मटेरियल बाय हेल्प ऑफ हॉलो निडल. आता बघूया ॲम्निओसेंटॅसिस प्रोसेस मध्ये आपण काय काय करतो. सगळ्यात आधी आता हा जो एम्ब्रियो आहे तो फिमेलच्या युटरसच्या आत आहे. पण सगळ्यात आधी आपल्याला या एम्ब्रियोची एक्झॅक्ट पोझिशन माहित पाहिजे. बघा, ॲम्निओसेंटॅसिसची पहिली स्टेप काय? टू आयडेंटिफाय द एक्झॅक्ट पोझिशन ऑफ एम्ब्रियो इन युटरस ऑफ द फिमेल. त्याआधी बघा आपल्याला एक निडल इंजेक्ट करायची. मग जर आपल्याला एम्ब्रियोची एक्झॅक्ट पोझिशनच आपल्याला माहित नसेल तर काय होणार आहे? ही प्रोसेस फेल होणार आहे. त्यासाठी आपण काय करणार आहे? पहिली स्टेप आपण अल्ट्रा साऊंडचा यूज करून, बाय यूज ऑफ अल्ट्रासाउंड आपण काय करणार आहे? या एम्ब्रियोची पोझिशन डिटेक्ट करणार आहे. फर्स्ट स्टेप इज बाय यूज ऑफ अल्ट्रासाउंड
by use of ultrasound determine the position of embryo. अल्ट्रा साऊंडचा यूज करून आपण फिमेलच्या युटरस मध्ये एम्ब्रियोची पोझिशन काय केली, डिटरमाइन केली. त्यानंतर आता पोझिशन डिटरमाइन झाली. आता काय करायचंय, हॉलो निडल इज इन्सर्टेड इनटू, कशात इन्सर्ट केली आहे, एमनियोटिक कॅव्हिटी मध्ये. इन्सर्टेड इनटू एमनियोटिक कॅव्हिटी थ्रू. आता या निडलला जर आपल्याला एमनियोटिक कॅव्हिटी मध्ये इन्सर्ट करायचंय तर आपण कोणत्या कोणत्या वॉल क्रॉस केलाय बघा. हॉलो निडल इज इन्सर्टेड इनटू एमनियोटिक कॅव्हिटी थ्रू, कोणत्या कोणत्या वॉल पास केल्या, थ्रू एमनियॉन, त्यानंतर ही रेड कलरची कोरियॉन, त्यानंतर ही बाहेरची युट्राइन वॉल, अँड सगळ्यात बाहेरची कोणती आहे, ऍब्डॉमिनल वॉल. म्हणजे ही निडल या एवढ्या सगळ्या वॉलला क्रॉस करून आपण काय केली आहे, या एमनियोटिक कॅव्हिटी मध्ये काय केली, इन्सर्ट केली. सगळ्यात बाहेरची वॉल कोणती आहे, ऍब्डॉमिनल वॉल मधून आत इन्सर्ट केली, नंतर युट्राइन वॉल मधून आत इन्सर्ट केली, नंतर कोरियॉन मधून आत इन्सर्ट केली, नंतर एमनियॉन, आणि त्यानंतर ही निडल आपण कशात इन्सर्ट केली आहे, एमनियोटिक कॅव्हिटी मध्ये. आणि एमनियोटिक कॅव्हिटी मध्येच काय, एमनियोटिक फ्लुइड आहे. आणि त्यानंतर काय केलं आपण, कलेक्शन ऑफ एमनियोटिक फ्लुइड. आणि या एमनियोटिक कॅव्हिटी मधून आपण काय केलंय, एमनियोटिक फ्लुइड कलेक्ट केलंय अलॉंग विथ, फक्त एमनियोटिक फ्लुइड कलेक्ट केलंय का, नाही, अलॉंग विथ fetal cells and dissolved material. Along with fetal cells and dissolved material. Along with fetal cell and dissolved material. बघा पहिली स्टेप काय केली, सगळ्यात आधी आपण एम्ब्रियोची पोझिशन डिटरमाइन केली बाय युजिंग अल्ट्रासाउंड. त्यानंतर आता ही निडल आपल्याला एक एक वॉल क्रॉस करून आत इन्सर्ट करायची. सगळ्यात आधी कोणती वॉल लागली, ऍब्डॉमिनल वॉल, त्यानंतर युट्राइन वॉल, त्यानंतर एमनियॉन, त्यानंतर लगेच एमनियोटिक कॅव्हिटी. ओके. आणि या एमनियोटिक कॅव्हिटी मध्येच काय, एमनियोटिक फ्लुइड आहे. आणि हे एमनियोटिक फ्लुइड आपण काय केलं, या निडल मध्ये कलेक्ट केलंय. ओके. आता एमनियोटिक फ्लुइड कलेक्ट झालं. आता फोर्थ स्टेप काय करायचं बघा, 3 स्टेप कंप्लीट झाल्या. तर फोर्थ स्टेप बघा, फोर्थ स्टेप काय केली आपण, सेंट्रीफ्यूग. काय केलं यांना, सेंट्रीफ्यूज केलं. काय केलं यांना, सेंट्रीफ्यूग. आणि सेंट्रीफ्यूज करून काय केलंय, या एमनियोटिक फ्लुइडला आपण कशासोबत घेतले, फिटल सेल सोबत अँड डिझॉल्व मटेरियल सोबत. जेव्हा आपण यांना सेंट्रीफ्यूज केलं, या फ्लुइडला अलॉंग विथ फिटल सेल आपण काय केलंय, एका टेस्ट ट्यूब मध्ये भरून सेंट्रीफ्युगल मशीन मध्ये यांचं काय केलंय, सेंट्रीफ्यूग केलं. आणि त्यामुळे काय होणार बघा, या ट्यूब मध्ये, आता या ट्यूब मध्ये, या ग्लासच्या ट्यूब मध्ये आपण काय भरलं होतं, एमनियोटिक फ्लुइड भरलं होतं. अँड ड्यू टू सेंट्रीफ्यूज काय होणार आहे बघा, हे जे लिक्विड आहे ते वर राहील. हे वरचं जे लिक्विड आहे ते काय, आपलं एमनियोटिक फ्लुइड आहे. अँड खाली काय असेल, फिटलच्या सेल्स. खाली काय असेल, सेल्स ऑफ फिटस. फिटसच्या सेल कुठे राहिल्या, खाली बॉटमला राहिल्या. बाय हेल्प ऑफ सेंट्रीफ्यूज आपण काय केलंय, सेंट्रीफ्युगल मशीन मध्ये यांचं सेंट्रीफ्यूज केलं. त्यामुळे काय झालं, एमनियोटिक फ्लुइड सेपरेट झालं आणि फिटलच्या सेल्स काय झाल्या, सेपरेट झाल्या. अँड आता 5वी स्टेप काय करायची, या सेल्स आपल्याला भेटल्या. आता या सेल्स मध्ये काय असेल, त्यांचा न्यूक्लियस असेल. न्यूक्लियस मध्ये काय असेल, यांचे क्रोमोझोम असतील. आणि या सेल्स मधल्या आपल्याला काय करायचे, क्रोमोझोमचा पॅटर्न स्टडी करायचा. आणि स्टडी दी पॅटर्न ऑफ क्रोमोझोम. आता या क्रोमोझोमचा काय स्टडी करायचं, आपल्याला पॅटर्न स्टडी करायचं. बघा काय काय स्टेप केली आपण. सगळ्यात पहिला सुरू एमनियोटिक फ्लुइड कलेक्ट केलं. त्यानंतर या एमनियोटिक फ्लुइड मध्ये जे एमनियोटिक
फ्लुइड मध्ये जे सेल्स होत्या, फिटल सेल्स, त्यांना सेपरेट करण्यासाठी आपण काय केलं, सेंट्रीफ्यूज केलं. त्यामुळे काय झालं, एमनियोटिक फ्लुइड सेपरेट झालं आणि त्यासोबत ज्या फिटलच्या सेल्स होत्या त्या पण काय झाल्या, सेपरेट झाल्या. आणि त्यानंतर आपण यांच्यामधले क्रोमोझोमचे पॅटर्न काय केले, आपण स्टडी केले. आपण जो क्रोमोझोमचा पॅटर्न स्टडी केलाय बघा, काय केलं आपण, सेंट्रीफ्युगल मशीन मध्ये जेव्हा सेंट्रीफ्यूज कम्प्लीट झालं तिथं आपण बघितलं एमनियोटिक फ्लुइड वरच्या साईडला आहे आणि या ज्या फिटल सेल्स आहेत त्या कुठे साचल्यात, बॉटमला येऊन काय झाल्या, सेडिमेंट झाल्या. आणि त्यानंतर आपण या फिटल सेल्स सेपरेट केल्या आणि त्यामध्ये काय स्टडी केला, पॅटर्न ऑफ क्रोमोझोम. आता क्रोमोझोमचा पॅटर्न स्टडी केलाय. आता बघा ही जी प्रोसेस आहे यामध्ये आपण काय स्टडी करतो, पॅटर्न ऑफ क्रोमोझोम. म्हणजे या प्रोसेसचं जर आपण क्रोमोझोमचा पॅटर्न स्टडी करायला या प्रोसेसमध्ये तर आपल्याला दोन गोष्टी समजायला. एक काय, क्रोमोझोमचा पॅटर्न स्टडी केल्यामुळे आपल्याला ते क्रोमोझोम्स नॉर्मल आहेत की ऍबनॉर्मल आहेत हे समजायले. म्हणजे त्या क्रोमोझोम मध्ये जर कोणती ऍबनॉर्मॅलिटी असेल तर ती पण काय होईल, डिटेक्ट होईल. पहिला यूज काय, डिटेक्ट ऍबनॉर्मॅलिटी, डिटेक्ट ऍबनॉर्मॅलिटी ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोम मध्ये जर एखादी ऍबनॉर्मॅलिटी आपल्याला डिटेक्ट झाली की लगेच आपल्याला काय डिटेक्ट होणार आहे, एखादा जेनेटिक डिसऑर्डर. डिटेक्ट जेनेटिक डिसऑर्डर. कारण क्रोमोझोम जर ऍबनॉर्मल असतील तर लगेच काय डिटेक्ट होणार आहे, जेनेटिक डिसऑर्डर. म्हणजे हा जेनेटिक डिसऑर्डर मे बी डाऊन सिंड्रोम असेल ज्यामध्ये ट्रायोसोमी ऑफ 21st क्रोमोझोम असते, किंवा टर्नर सिंड्रोम असेल ज्यामध्ये आपण बघितलं मोनोसोमी ऑफ एक्स क्रोमोझोम असेल, किंवा क्लीनफेल्टर सिंड्रोम असेल त्यामध्ये आपण बघितलं ट्रायोसोमी ऑफ एक्स क्रोमोझोम. हे सगळे जेनेटिक डिसऑर्डर्स आपल्याला काय होणार आहेत, डिटेक्ट होणार आहेत. हा एक यूज झाला कशासाठी, टू डिटेक्ट ऍबनॉर्मॅलिटी ऑफ क्रोमोझोम और डिटेक्ट जेनेटिक डिसऑर्डर. हा जो यूज आहे हा यूज लिगल यूज आहे. कसा आहे हा, लिगल. पण इथं बघा आपण क्रोमोझोमचा पॅटर्न स्टडी करायला, म्हणजे क्रोमोझोमचा पॅटर्न स्टडी केल्यामुळे आपल्याला समजायले ते जे 46 क्रोमोझोम आहेत ते 44XX आहेत की 44XY आहेत. म्हणजे आपल्याला त्या एम्ब्रिओ, तो आता एम्ब्रिओ आहे, त्याची बर्थ अजून व्हायची राहिली आहे, पण तरीही आपण जेव्हा अॅमनिओसेंटेसिस केलं आपल्याला त्यांच्या क्रोमोझोमचा पॅटर्न समजला. ते 46 क्रोमोझोम 44XX आहेत की 44XY आहेत. म्हणजे जर 44XX असतील तर ती काय असेल, फिमेल, आणि 44XY असेल तर तो काय असेल, मेल. म्हणजे त्या एम्ब्रिओची बर्थ व्हायच्या आधीच आपल्याला त्याचं काय करायलंय, सेक्स डिटरमाइन झाले. काय डिटरमाइन झाले, सेक्स डिटर्मिनेशन. म्हणजे बघा इथे आपल्याला त्या एम्ब्रिओचं त्याची बर्थ व्हायच्या आधीच काय डिटरमाइन झाले, सेक्स डिटर्मिनेशन झाले. हा जो यूज आहे डिटर्मिनेशन ऑफ सेक्स बिफोर दी बर्थ, हा कसा आहे, इलिगल यूज आहे. कसा आहे, इलिगल यूज आहे. असं का म्हणलं इलिगल यूज आहे, कारण बघा लिगल यूज ठीक आहे, एखादी जेनेटिक ऍबनॉर्मॅलिटी आपण डिटेक्ट केली आहे आणि त्यानुसार आपण त्यांना अर्ली एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये काय देऊ शकतो, ट्रीटमेंट देऊ शकतो, हा लिगल यूज आहे. पण हा जो इलिगल यूज आहे काय, सेक्स डिटर्मिनेशन बिफोर दी बर्थ, बर्थ व्हायच्या आधीच आपण त्याचा क्रोमोझोमचा पॅटर्न स्टडी केलाय आणि आपल्याला समजलंय ती फिमेल आहे की मेल आहे. हा इलिगल यूज आहे. का, कारण जर एम्ब्रियोची बर्थ व्हायच्या आधीच समजलं आपल्याला तो मेल आहे की फिमेल आहे, ती जर मेल असेल तर काय करायचे, प्रेग्नन्सी कंटिन्यू करायचे, आणि ती जर फिमेल असेल तर काय करायचे, फिमेल फेटिसाइड्स, म्हणजे काय करायचे, इलिगल अबॉर्शन्स करायचे. मग अशामुळे काय होऊ लागले, सेक्स रेशो कमी होऊ लागले. म्हणजे फिमेलची जी पॉप्युलेशन आहे ती काय होऊ लागली, कमी होऊ लागली. आणि याला आपण काय म्हणतो, फिमेल फेटिसाइड्स. त्यामुळे गव्हर्नमेंटनी याचा जो इलिगल यूज आहे काय, डिटर्मिनेशन ऑफ सेक्स बिफोर द बर्थ ऑफ बेबी, याच्यावर काय आणला, बॅन आणला. आणि जो लिगल यूज आहे तो काय, डिटेक्ट क्रोमोझोमल ऍबनॉर्मॅलिटी टू डिटेक्ट जेनेटिक डिसऑर्डर्स. बघा जर अॅमनिओसेंटेसिस केलंय ऍज अ डॉक्टर, तुम्ही जर अॅमनिओसेंटेसिस केलंय कशासाठी, टू स्टडी द क्रोमोझोमल पॅटर्न टू डिटेक्ट जेनेटिक डिसऑर्डर. मग हे डिटेक्ट करताना तुम्हाला त्या बेबीचं सेक्स पण डिटेक्ट झालं, पण जरी तुम्हाला त्याचं सेक्स डिटर्मिनेशन झालं असेल तरी तुम्ही ही इन्फॉर्मेशन काय ठेवणार आहेत, कॉन्फिडेंशियल ठेवणार आहे. ही इन्फॉर्मेशन कशी आहे, कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे.
तुम्ही ही इन्फॉर्मेशन शेअर करू शकतात का? नाही. फक्त तुम्ही हे शेअर करू शकतात की त्याला जेनेटिक डिसऑर्डर आहे की नाही. पण ही जी कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आहे ती तुम्ही काय ठेवणार आहेत? प्रायव्हेट ठेवणार आहेत. ठीक आहे. तर बघा इथं आपण एक लिगल यूज बघितला आणि एक इलिगल यूज बघितला. लिगल यूज काय? डिटेक्ट जेनेटिक डिसऑर्डर्स अँड इलिगल यूज काय? सेक्स डिटर्मिनेशन ऑफ बेबी.